आता बातमी शिवसेनेच्या गोटातून। शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावर दावा केलाय का अशी जोरदार चर्चा सुरू आहे। कारण आहे प्रताप सरनाईक यांचं विधान, संख्याबळ वाढल्यास मुख्यमंत्री पदावर दावा करू असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे असं सुद्धा त्यांनी विधान केले। त्यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे। यामुळे मात्र महायुतीमध्ये अस्वस्थता आहे का अशी ही चर्चा सुरू आहे। बघा, प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते। प्रताप सरनाईकांना जर तुम्ही विचारलं तर प्रताप सरनाईकांना सुद्धा असं वाटेल की एकनाथ शिंदे राज्याचे परत मुख्यमंत्री व्हावे, परंतु ते होत असताना संख्याबळ महत्वाचं असतं। संख्याबळ जर आमच्याकडे असेल तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री होईल। त्यावेळची परिस्थिती 2022 ची वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे। भविष्यामध्ये जर आमचं संख्याबळ वाढलं तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू। आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे। माझी तर सूचना असेल, नेत्यांना विनंती असेल की अशा प्रकारचा वादच उभा राहता कामा नये। कारण शेवटी मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर होतं। महायुती एकत्रित निर्णय घेत असते। मला वाटतं कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं महायुतीसाठी त्या ठिकाणी हिताचं नाही। पण त्यांनी असं संख्याबळ वाढलं तर मुख्यमंत्री पदासाठी दावा करू असं प्रकार संख्याबळ आलं की दावा करू शकतात ना, पण आज तरी तो विषय नाहीये। 2029 पर्यंत मोदी आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ही तर वस्तुस्थिती आहे। त्यानंतर संख्याबळ जास्त आणलं तर दावा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। पूर्ण 90चा नियम आहे, त्या नियमानुसार जर तर विधानसभेतील पक्षीय बलाबल कसं आहे त्यावर एक नजर टाकूयात। भाजपाचे विधानसभेत 132 आमदार आहेत, शिवसेनेचे 57 आमदार आहेत, जवळपास दुप्पट आमदार हे भाजपाचे आहेत। राष्ट्रवादीचे 41 हे झाले महायुतीतले। दुसरीकडे शिवसेना उभाटा 20 आमदार आहेत, राष्ट्रवादी शप पक्षाचे 10 आमदार आहेत। हे सध्या विधानसभेतील पक्षीय बलाबल आहे। काँग्रेसचे 16 आमदार आहेत।